नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शुभांगी सुमित गावडे आणि पूनम लौकित अग्रवाल या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. जांभूळवाडी पुणे या ठिकाणी राहणारं हे कुटुंब आणि बोलतं करूया या दोन्हीही कुटुंबांना आणि मैत्री कशी जपली आहे तेही जाणून घेऊया. आता आजच्या भागात काय होणार बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बघा कसा उखाणा पाठ केलाय. या बोला. उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली, सुमित्रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. अरे वा 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 वा. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वरापाशी. हिंदुत्वाचं काम करतो आईवडिलांच्या आशीर्वादाने. तेच हिंदू धर्माचं काम पुढे चालू ठेवायचंय शुभांगीच्या साक्षीने. अरे वा. आपण कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा, लौकितरावांचं नाव घेते आदेश भाऊजी आणि सर्वजण बसा. महाराष्ट्रात फेमस आहे नागपूरची संत्री, पूनम मॅडमचं नाव घेतो आता ह्याच आमच्या गृहमंत्री. काय सांगताय. आधी ओळख करून द्या सगळ्यांची. ही माझी फॅमिली आहे. सासूबाई नमस्कार. सासूबाई. आई आई नमस्कार. वडील नमस्कार बाबा. आजी नमस्कार. आजी. चुलती नमस्कार. ती बहीण आणि त्या पण चुलतीच आहे. नमस्कार. नमस्कार. आता इकडे तुमची टीम. हो, या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. माझी ननंद रोणिका आहे. नमस्कार. मामी आहेत. नमस्कार. ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. नमस्कार. मागे श्वेता माझी मैत्रीण आहे. हो हो हो. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं. इथे जांभूळवाडीमध्ये. सासर सासर गावडेवाडी पण पुण्यामध्येच आहे आम्ही आता. पुण्यामध्ये. कसं केलं बालपण. मस्त. तिघी बहिणी होतं. हा. दंगा मस्ती खूप केली. खूप केली. अभ्यास खूप केला, बाकीच्यांनी कामं खूप केली. माझ्या वाट्याला काही काम नव्हतं. नाही करत नव्हता म्हणून नव्हतं. वाट्याला नव्हतं नाही, वाट्याला दिलं असतं पण करत नव्हतं. काय हो बरोबर ना. बरोबर आहे. हे बघितलं. तुमचं बालपण. मी गावडेवाडी, माझं गाव मनसर आणि त्याच्यानंतर सर आम्ही 5वी पासून पुण्यामध्येच आहे. कसं गेलं बालपण तुमचं. बालपण व्यवस्थित गेलं सर. आई वडील काय करायचे. माझे वडील बँकेत मॅनेजर होते PDCC बँकेमध्ये आणि आई शिक्षिका आहे. तुमच्याकडे कसं काय. मी कोथरूडचीच आहे सर प्रॉपर. एक भाऊ आणि मी. छान गेलं बालपण. तुमच्याकडे. सर माझी आई बहीण आणि माझे वडील आम्ही कोथरूडचेच आहोत आणि ही पण लकीली कोथरूडचीच आहे. लकीली म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी राहिला होतो साडीत, त्यामुळं. आणि बालपण खूप छान गेलं सर. अतिशय मेहनतीने कष्टानं वर आलो. आई वडिलांचे आशीर्वाद राहिले आणि आजच इथपर्यंत पोहोचलो. पण मैत्री कोणाची कधीपासूनची. मी हे आणि लौकित कॉलेज फ्रेंड आहेत 15 वर्षापासून. 2-3 कॉलेज 15 वर्षापासून. तिथे धीरज बसलाय तो या कॉलेज फ्रेंड आहे. नमस्कार. मैत्रीची सुरुवात कशी झाली. आमचं डिप्लोमा डिग्री असं कोर्स होते. बरोबर. आणि डिप्लोमाला आमच्या बरोबर लौकित होता. बरोबर. ह्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट कमी होता का. कारण की माझा स्वभाव आणि यांचा स्वभाव एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. मला खूप अभ्यास करायचा, अभ्यास म्हणजे एकच डोक्यात असायचा आणि हे एक्झॅक्ट ऑपोजिट त्याच्या. कॉलेजची टॉपर होती आणि हे एक्झॅक्ट. आणि मी जे 100 विद्यार्थ्यांमधले शेवटचे 30 होते ना त्यामध्ये. त्यामुळे यांच्याबरोबर कमी. पण ती नंतर जसं डिप्लोमातून डिग्रीत गेलो ना तर मोजकेच माझे फ्रेंड डिप्लोमातून डिग्रीत आले. मग तसे त्यांच्याबद्दल जास्त. तुम्ही डिग्रीत गेला. हो 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 हो. अभ्यास कमी करून तुम्ही कसे काय डिग्रीत पोहोचले. सर मी तुम्हाला सांगू का, लग्नानंतर MBA केलंय आणि MBA करताना सब्जेक्टचे नाव सुद्धा माहित नव्हते. पेपर उद्या आहे त्याच्या आदल्या दिवशी पुस्तक आणलेत त्यांनी ऍक्च्युली आणि त्याच्यावरून त्यांनी पेपर देऊन पासही झालेत. म्हणजे मुळात हुशार आहेत. हुशार आहेत. फक्त अभ्यासाचा कंटाळा. त्रास होतो सर अभ्यासाचा. त्रास व्हायचा खूप. काय वेगळं गणित. मग मला सांगा या तिघांच्या मैत्रीमध्ये तुम्ही का आला. आम्ही दोघं सर लहानपणापासून फ्रेंड्स आहोत. अच्छा तुम्ही दोघे. हे कुठे. आम्ही लहानपणी जवळच राहायचो. किती लांब होतं घर तुमचं दोघांचं. 2-3 घरं सोडून होतं सर. हो का. काय हो. ऍक्च्युली ही पहिल्यांदा आमच्या चाळीत राहिला होती आणि काही काळानंतर ना ह्यांनी शिफ्टिंग केलं. एक असा टाइम आला की माझ्या आईला ही फार आवडायची. तर तुम्हाला नाही. आईला आवडायची. आईची पसंतीच आपली. नाही हे बरं आहे. बरं यांच्या मनात काहीतरी चाललंय हे मित्र म्हणून तुम्हाला माहिती होतं. हा सर म्हणजे आम्ही ऍक्च्युली तिला पहिल्यांदा पाहायला गेलो होतो आम्ही लौकित बरोबर त्यांच्या घरी गेलो होतो. पण तेव्हा तुमच्या ठरलेलं होतं. ऍक्च्युली आमचं लग्न झालेलं होतं तेव्हा. 9 वर्ष झालेले. तुमचं कसं जमलं मग.
ते सांगा ना. हा, मी तुम्हाला सांगितलं नाही तसं. डिग्रीच्या एंडला ज्यावेळेस मला विचारलं माझे कोणी? मामा यांनी, सर मी डिग्रीच्या फायनल इयर पर्यंत जास्तोपर्यंत एकच मुलगी बरोबर राहिली होती. मी मग तिला हळूहळू मुली कमी होत गेल्या. हा म्हणजे जसं डिप्लोमाला काही लोकांचं त्याच वेळेस लग्न झालं, पण डिग्रीमध्ये ही एकच मुलगी होती की जी डिप्लोमामधनं आमच्याकडे आली होती आणि ती हुशार होती. मग मग मी सगळ्या बाजूनी बघितलं सर की बाबा ठीक आहे, हुशार आहे, आपल्या घरातल्यांना सांभाळून घेईल. मग मी तिला शेवटच्या वर्षी ज्यावेळेस आमचं शेवटची एक्झाम होती त्यावेळेस विचारलं. पण तेव्हा मैत्री होती तुमची. हा हो, मैत्री मैत्री होती होती, सर, मैत्री. मैत्री आणि होती. तुम्हाला अंदाज आला होता की यांच्या हो, मनात अंदाज काहीतरी येतोच ना. वागण्या बोलण्यातून कळतच नाही का कसं काय करायचे म्हणजे वागणं काय करायचे नाही. कॉन्टॅक्ट वाढत जातो ना थोडा थोडा, आपण कितपत माणूस नाही, आपल्या पण तुम्हाला अंदाज कशामुळे आला होता की या- प्रॅक्टिकलला जास्त बोलणं जास्त वाढायला लागलं. प्रॅक्टिकल एकत्र येणं, आमचे प्रॅक्टिकल असायचे ना कॉलेजच्या नंतर, त्यामुळे ते हळूहळू जास्त कॉन्टॅक्ट होत गेला, बोलणं वाढत गेलं. पण तुम्हाला अंदाज आलेला हो, अंदाज की आला. आज ना उद्या हे विचारतील. हो, विचारतील. हा मग अंदाज तुम्ही काय आला होता. प्रपोज केलं? हा मी तिला विचारलं बाबा की आपण लग्न करू शकतो, तुला काय वाटते. हो. मग काय म्हणाल्या? ती त्यावेळेस काय बोलली नाही, पण तिने लगेच घरी सांगितलं. घरी धीरज आणि धीरजनी मग मध्यस्थी म्हणून स्थळ आणलं. ऍक्च्युली अरेंज मॅरेज थ्रू आम्ही सगळं व्यवस्थित arrange कांद्या केलं. पोळींचा लव्ह कार्यक्रम. अरेंज केलं. कसा आहे स्वभाव, कसा आहे? सर स्वभाव खूप शांत आहे सर. बरं, तुमच्या तिघांची मैत्री इतकी वर्ष चौघांची टिकण्यामागचं कसं काय, म्हणजे काय सर कारण? आमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग आहे सर. म्हणजे सगळ्यांमध्ये हा सगळ्यांमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात जरा स्वभाव फटकळ असेल तर तो कोणाचा आहे चौघांमध्ये? 2 मतं मिळाली तुम्हाला, 1-2. सर 100% सुमितचा स्वभाव हा फटकळच आहे. 7वी पासून त्याचा क्लासमेट आहे. बरं, कधी पळून जायचं म्हटलं तर हा सगळ्यात मागे थांबायचा. का नाही, घरी मला ओरडतील म्हणायचा. हा. मग मी त्याला असं थोडक्यात मी त्यांचा गुरु होतो पळून जाण्यात. त्यांनी नंतर एवढं प्रावीण्य घेतलं की माझी बहीण म्हटलं तरी चालेल शुभांगी. ते कधी एकत्र पळायला लागले मला पण कळालं नाही सर. आणि तुमचा ग्रुप टिकून आहे त्याचं श्रेय त्यातल्या त्यात जास्त द्यायचं झालं तर कोणाला जाईल? सर लौकिकला देईल सर. कारण तोफेच्या तोंडावर कुणाला द्यायचं पळून गेल्यानंतर, काय झाल्यानंतर, तर लौकिकच असायचं आमच्याकडनं. त्याच पद्धतीने सर त्याने कायम म्हणजे इकॉनॉमिकली थोडा तो आमच्यापेक्षा जरी वीक असला त्या काळात, तरीसुद्धा त्याने आम्हाला डिपेंड केलेलं आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे आम्ही स्ट्रॉंगली बॉन्डिंग आहे सर त्याचं लौकिकचं. कधी कधी मतभिन्नता होते माझी, सुमितची, शुभांगीची, पण लौकिक इज अ मॉडरेटर विदिन अस सर. अरे वा, तो जुळवून आणतो सगळ्या गोष्टी. कसं वाटतंय तुम्हाला इतकं तुमच्याबद्दल सगळे बोलतायत? मला माहिती आहे की आठवतं की म्हणजे कॉलेजच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर दिवाळीतच माझे वडील वारले पॅरालिसिसमुळे. आणि त्यावेळेला मला जो काही मॉरल सपोर्ट त्या कॉलेजमध्ये हवा होता तर त्या ह्या लोकांकडनंच मिळाला. आणि ते फक्त तो तात्पुरता नसून तो आम्ही 6 वर्ष एकत्र होतो त्या कॉलेजमध्ये. त्या प्रत्येक क्षणाला त्यांच्याकडनं मला तो सपोर्ट मिळाला. त्यामुळं ती बॉन्डिंग वाढत गेलं. आणि आज असं एक परिस्थिती आहे की सर आम्ही तिघही एकाच फील्डमध्ये जॉब करतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा. वैदिक कसा स्वभाव आहे खरंच त्यांचा? खूप समजूतदार आहे, खूप सांभाळून घेतात त्यांनी. आतापर्यंत फॅमिली जी आहे वरती आणली सगळी, फायनान्शियल ते सगळं खूप कष्ट करून ते वरती आलेत. पण तुमचं अफेअर कसं झालं मग? नाही, आमचं लव्ह त्यांचं मॅरेज नाहीये arrange सर. लव्ह मॅरेज नाही आमचं, arrange. लहानपणापासून काय फक्त एकमेकांना बघत होता? थांबा, तुम्ही कशाला नाही नाही म्हणताय? तुम्हाला कुठे माहिती आहे इथे काय? आता बघा, कळेल तुम्हाला. मला सांगा, कसं काय लहानपणापासून एकमेकांना बघत होता? लहानपणापासून बघत होतो, अधूनमधून आम्ही भेटायचोय. कारण का मग आई ऐका, मग पण ही कधी मधी घरी यायची, चांगली बरोबर. मैत्रीण होती सर. पुढे तर जेव्हा मी लग्नाच्या फेजमध्ये आलो, आई मला म्हणायची हिला बघायला पाहिजे, आपण हिला बघायला पाहिजे. मग शेवटी मी एक दिवशी हिला विचारलं की नाही नाही नाही, एक मला सांगा, आई जेव्हा तुम्हाला सांगत होती हिला बघायला पाहिजे, त्याच्यापूर्वी तुम्ही हिला बघून ठेवलेलंच होतं? तसं मी बघून ठेवलं. अरे म्हणजे तेच विचारतोय. सर तो बेटर ऑपॉर्च्युनिटी शोधत होता मला. बेटर ऑप्शनसाठी तो रेडी होता. आणि तुम्हाला माहिती होतं ना? नाही सर, हे माहिती नव्हतं मला. तुम्ही काय करत होता मग? अहो नाही सर, विचारल्यावर एकदम म्हणजे कळालं. तोपर्यंत आम्ही फ्रेंड्सच होतो सर. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. हो सर. कसं वाटतंय सांगा? काय छान वाटतंय नाही का. सुनेबद्दल काय म्हणताय? आहे नाही का, सगळं व्यवस्थिशीर करती. पहिल्यांदा तिला स्वयंपाक पाणी वगैरे येत नव्हता, पण आता सगळं मी शिकवलंय, त्याच्यामुळे ती करते सगळं व्यवस्थिशीर. मी यांना सगळ्यांनाच ओळखते. सुमित आणि शुभांगी मेनली त्यांच्याशी जास्त कनेक्ट त्यांच्या लग्नानंतर आला. आणि दोघंही म्हणजे त्याच्यानंतर घरातल्यासारखे फॅमिली मेंबर्सच आहेत.
वहिनी खूप सुंदर आहे. आधी तिला जसं की आईने सांगितलं कुकिंग येत नव्हतं, पण आता ती एवढ्या भन्नाट रेसिपीज करते की बिलीव्ह होत नाही की हिला कुकिंग येत नव्हतं. अच्छा, जरा इकडच्यांचं काय म्हणणं ऐकूया. म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, मुलगाही छान आहे. अभ्यासाचा होता कंटाळा, मित्राने आवाज दिला की पेन दप्तर सगळं जाग्या उठून असंच बाहेर पडलेला असायचा. अरे बापरे. शाळेत म्हणजे डबा पण न्यायचा विसरायचा कधी कधी. अगदी शनिवारच्या शाळेत जाताना मला डबे भरून दप्तरावर ठेवायला लागायचा, नाहीतर मग तो भरून नाही म्हटलं की तो उपाशीच असायचा. सुनबाई छान आहेत, पण म्हणजे स्वयंपाक करण्याचाही कंटाळा, खायचाही कंटाळा आणि करून घालायचाही पण कंटाळा. अरे वा. पावली. सर सांगू का तुम्हाला, मी माझ्या आईच्या इथे मला कधी 7च्या पुढे झोपायची परमिशन नव्हती, पण मी माझी सासूबाई आहेत ना सकाळच्या उठून स्वयंपाक करून डबे रेडी करून ठेवतात आता सुद्धा. म्हणून तुम्ही 10 पर्यंत झोपता. सिरियसली म्हणजे मला धाक म्हणजे आईचा जास्त आहे, सासूचा कमी आहे. म्हणजे नाही, पण मला सांगा, कधीतरी सासूबाईंनी 10 वाजेपर्यंत झोपावं आणि त्यांच्यासाठी अशी डिश रेडी करून ठेवावी असं का वाटत नाही? ते मुलगा झाल्याच्या नंतर ही रुटीन जरा चेंज झाला. पण सासूबाईंना कधीतरी आता किचन मध्ये कंपनी द्या. नक्की. कधीपासून? नाही, मी संध्याकाळचा स्वयंपाक करते, सकाळची त्या करून. सासूबाई तुमच्या बरोबर बोलायला लागल्या बरोबर मुलाचा डावा पाय का हलायला लागला? खात मुलगी जरा आळशीची, आमची पहिल्यापासूनच आळशी आहे. तिचं मग लक्ष जास्त अभ्यासातच होतं. आता संपला ना अभ्यास? अभ्यास संपला तरी आता सर्व्हिस आहे ना चालू. नाही, उद्यापासून बदल दिसणार तुम्हाला, काळजी करू नका. नाही, जावई पण चांगले आहेत, पण जावई सुद्धा तिच्या बरोबर आळशीच झालेले आहेत आता थोडेसे. असं कंच काम झटकीपट होत नाही, हलायला लागेल. कंच काम पटकन होत नाही त्यांना. 4 गोष्टी आणायला लावल्या ना खालून आणा, त्यातली एक गोष्ट येईन, 3 गोष्टी विसरून येतात. म्हणजे एक मिनिट त्यांना विचार, असं का होतं? सर घरामध्ये लक्ष थोडं कमी आहे सर. घरात कसलंच लक्ष नाहीये सर. नाही, मी घरात लक्ष कमी का देतो, कारण मला माहिती आहे की ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते. आता मुलांचं शिक्षण असेल किंवा घरातल्या ज्या पण काही गोष्टी असेल तर ती चांगल्या पद्धतीने हँडल करते, हे मला माहिती आहे, याची मला खात्री आहे, म्हणून मी लक्ष देत नाही सर. बाबा बोला, काय जावई कसं आहे? ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि मुलगी? मुलगी व्यवस्थित. तुम्ही खुश आहात, समाधान आहे? एकदम व्हेरी गुड. ते समाधानी आहे. ती लहानपणापासून फक्त आणि फक्त अभ्यास. दोघं एकत्र कॉलेजला होते, पण आम्हाला नंतर कळालं धीरज थ्रू. धीरज म्हणजे लाऊडस्पीकरच आहे वाटतं. तो जांभळे तो इथेच राहतो. जिथं लौकिक जबाबदारी घेऊ शकत नाही तिथं तोफेच्या तोंडावर मला दिलं जायचं. तुम्हाला दोघांना एक आव्हान आहे, एक खेळ आहे, असंख्य तुकड्यांमध्ये असलेलं चित्र जुळवायचं आहे. जो सर्वात आधी खेळ पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. बघूया काय होणार या खेळात. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला, झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि ही भेटवस्तू आपल्यासाठी. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? मग आता ज्याप्रमाणे खरंच माझं चुकत असेल तर सासूबाईंची मागेल. उद्यापासून ट्राय करेल सकाळी उठून स्वयंपाक करायचा. काय चेहरा फुललाय बघा. तुम्ही? सर मी पण आईचीच मागेल, कारण मला प्रॉपरली गाईड करता आलं नाही माझ्या बायकोला की माझ्या आईला त्रास नाही होणार असं मला तिला सांगता आलं नाही सर. आज 9 वर्ष झाली. हा बरोबर. आता उद्यापासून बदलणार आहे ना, त्यामुळे काय आता चांगलं आहे ना. सर क्षमा मागायची असेल तर सासूबाई, नणंद माझी आणि मिस्टर, कारण का लग्नानंतर लगेच रुटीन हे ॲडजस्ट नाही झाले मी. त्यांनी खूप समजून घेतलं म्हणून मी अजून चालू आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे, त्या मुलीला सांभाळतात म्हणून मी जॉब करू शकते. तुम्ही? सर मला जर क्षमा मागायची असेल तर मी माझ्या बहिणीची, आईचीच मागेल. काही गोष्टी आयुष्यात चुकतात आणि त्यावेळेला त्यांनी सपोर्ट केला आणि त्या गोष्टींमुळेच आज मी पुढे आलोय. 2 कुटुंब एकत्र येऊन सातत्याने मैत्री जपण्याचं काम करतायत. एक मैत्रीण आहे सगळ्यांची, एक बाहेरून आलेली वहिनी आहे. तेव्हा आता आजच्या खेळात शुभांगी वहिनी आणि पूनम वहिनी
यांच्यापैकी कोण पैठणी जिंकणार ते आता आपण बघणार आहोत. घराच्या दरवाजात उभं राहून खेळ खेळणं हा वेगळाच आनंद आहे. खेळ सोपा आहे. इथे पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांशी निगडीत असा हा खेळ आहे. ही सोनेरी रंगाची कडी आहे ती इथून टाकायची. सगळ्यात जो खालचा टप्पा आहे त्याला 10 गुण आहेत. त्याच्या वरच्या टप्प्यावरती पायरीवर जर ती रिंग थांबली तर 20 गुण, तिसऱ्या टप्प्यावर 30 गुण आणि चौथ्या टप्प्यावर थांबली तर 40 गुण. तेव्हा आता बघूया या दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या कुणाची होते. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार आहेत. किती? 30, 70, 70 आणि 20, 90. दहा, 100, 140. नाही ते गोल किती? 10. 150 गुण त्यांनी मिळवलेले आहेत. जिंकण्यासाठी 160 गुण पाहिजे. खेळा. वीस, 30, 30 आणि 20, 50, 50, 90, 100, 110, 120, 160. उपविजेत्या ठरल्या शुभांगी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पूनम वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. अभिनंदन. तर पूनम वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोनही कुटुंबांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची नाती आणि मैत्री जपत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.